श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि आपल्या संस्कृतीच्या जतनाचा काळ। याच भावनेतून उमरगा शहरातील जवाहर शास्त्री नगर येथे गेल्या 4 वर्षांपासून महिलांच्या पुढाकारातून अनोखी कावड यात्रा काढली जात आहे। महिलांची एकजूट भारतीय संस्कृतीचे दर्शन आणि नव्या पिढीला आपल्या परंपरांची ओळख करून देण्याचा संदेश या कावड यात्रेतून दिला जात आहे। उमरगा शहरातील जवाहर शास्त्री नगर श्रावण महिन्यातील भक्तिमय वातावरण आणि खांद्यावर कावड घेऊन पायी निघालेल्या महिला भारतबाई परमेश्वर कटके यांच्या पुढाकारातून गेल्या 4 वर्षांपासून जवाहर शास्त्री नगरमध्ये कावड यात्रा काढण्याची परंपरा सुरू आहे। या उपक्रमामागे केवळ धार्मिक भावना नाही तर महिलांना एका विचाराने एकत्र आणणे, महिलांमध्ये एकीची भावना निर्माण करणे आणि आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचा उद्देश आहे। हर हर महादेवच्या जयघोषात निघालेली ही कावड यात्रा महादेव मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर कावडीतील पवित्र जल महादेवाला अर्पण करण्यात आले। विशेष म्हणजे या यात्रेत धार्मिकतेसोबतच आनंद आणि उत्साहाचाही सुंदर संगम पाहायला मिळाला। पायी प्रवासादरम्यान तसंच मंदिर परिसरात महिलांनी विविध पारंपरिक खेळ खेळत उत्साहात सहभाग नोंदवला। या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या परंपरा, संस्कृती आणि सामूहिक सहभागाचे महत्त्व समजावे तसेच महिलांमधील एकोपा अधिक दृढ व्हावा हा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे। या कावड यात्रेत वैशाली सुरवसे, ज्योती सौदरंगे, शीतल जमादार, शीतल कावळे, गोपिका कटके, पार्वती कटके, राजश्री माने, आशा कटके, उषा टिळे, शीतल वावरगिरे, वैशाली बनसोळे, गुलबाबाई वाईकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या। महादेवाला पाणी घालण्यासाठी कावड करतो हे 4 वर्षापासून। सगळ्यांना महादेवाचे भक्त आहेत। जी श्रावण बाळ आई वडिलांना पाणी घेऊन जाऊन पाणी घालत होते, ती प्रथा महादेवासाठी आम्ही श्रावण महिन्यात आमची भक्ती आहे म्हणून आम्ही ते पाणी घालत आहोत। तिथं भारतबाई परमेश्वर कटके हेच मुख्य आहेत। त्यांनी शिहोरला जाऊन शिहोरून महादेव आणलेत त्यांनी इथं स्थापना केल्यात। त्यांच्यामुळे सगळ्या बाया एकत्रित येऊन आम्ही हे प्रथा चालू केला एकामागे एक 4 वर्ष झाले याला। खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय। एक अशी यात्रा आहे काय की श्रावण महिन्यात एक यात्रा आहे असं वाटत आहे। आम्ही ते मनोरंजन आम्हाला खूप छान वाटतंय। पाऊल वाटे हे आम्ही खेळतो, फुगडी खेळतो, एक उत्सव यात्रा आणि सगळे महिला एकत्रित येऊन हे कार्यक्रम चालू केले। सांगतो बरं, आवर्जून मला काय म्हणायचं आहे, आपण महादेवाची भक्ती खूप करता, कावड म्हणून एवढं लांब जाता। आपल्या घरामध्ये जे सासू सासरे आहेत, आई वडील आहेत, त्यांची पण तशी सेवा केली जाते का? हा, जाते की। मी आवर्जून तुम्हाला बोलत नाही, महिला वर्गासाठी आवर्जून पूर्ण महिला वर्ग आमचा घटक सगळे परिवार आमच्या सोबतच आहे। सासू सासरे सगळे सोबतच आमचे लेकरं खंडू खटके जे आहेत। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।